नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जशी चातुर्मासाला महत्त्व आहे तसेच आषाढ महिन्याला देखील महत्त्व आहे. म्हणूनच आषाढामध्ये आपण एकमेकांना विचारत असतो की आषाढ तळला का? आषाढ महिना संपण्याआधी कालाष्टमी ते अमावस्यापर्यंत कुलदेवी, कुलाचार, सवासनं, नैवेद्य हे राहिले असेल तर लगेच करायची आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची तयारी. कारण आषाढ तळणं म्हणजे काय? तर बदलत्या ऋतूनुसार आपल्या आहारामध्ये देखील बदल व्हावा यासाठीच काय केलं होतं पूर्वीच्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी परंपरेनुसार हे सण साजरे करत आलेले आहेत. यासाठी हे सण साजरे व्हायचे. म्हणूनच आषाढ महिना सुरू झाला की अनेक ठिकाणी मुलींना आपल्या माहेरी बोलवतात, माहेरी आणतात तिला. गोडधोड व तळलेले अनेक वेगवेगळे पदार्थ तिच्यासाठी बनवून प्रेमाने खाऊ घातले जातात. अजूनही अनेक ठिकाणी ही परंपरा पाळली जाते. नवीन नवरी असेल आणि पहिलाच आषाढ महिना आला असेल तर आखाडामध्ये बोलवलं जातं, लेकीला घरी आणलं जातं आणि प्रेमाने पक्वान्न गोडधोड करून खाऊ घातलं जातं. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी बघा उन्हाळ्यात बनवलेले पापड, कुरडया, सांडगे यांचे तळण हे पहिल्यांदाच काढले जाते. हे जे बनवलेलं आहे उन्हातील वाळवण उन्हाळ्यामध्ये त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. पुरणपोळी बनवली जाते आणि हे सर्व नैवेद्य देवाला दाखवले जातात. तसेच जनावरांना देखील आषाढ महिन्यात गुलगुले वगैरे बनवतात. त्याचप्रमाणे गोड पुऱ्या बनवतात आणि जनावरांची देखील पूजा करतात, त्यांचं पूजन केलं जातं. अशी पद्धत अजून अनेक ठिकाणी आहे की जनावरांना गोड पिठामध्ये गूळ वगैरे मिक्स करून ते पीठ कणकेचे गोळे हे चारले जातात. काही ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते तर अनेक ठिकाणी गव्हाच्या कापण्या, गोड पुऱ्या केल्या जातात, घाऱ्या बनवल्या जातात भोपळ्याच्या. मग नेमकं तळलेलेच पदार्थ का खायचे? आता तर सध्या अनेक लोक डाएट करतात, तळलेले पदार्थ वरचे करतात, कटाक्षाने टाळतात. मग असं काय असेल बरं आपल्या परंपरेमध्ये की या दिवसांमध्ये तळलेले पदार्थ खावा म्हणतात? तर पावसामुळे वातावरणातील दूषित घटक पाण्यात देखील मिसळतात. मग अशा वेळेस हे विषाणू शरीरात राहून आजार पसरवू नये यासाठी तेलकट पदार्थ एका वंगणाप्रमाणे काम करतात. आलं का लक्षामध्ये? म्हणूनच ही विषारी घटकं बाहेर टाकण्यास मदत होते आणि एक प्रकारचं ऑइलिंग आपल्या शरीरातील प्रत्येक हाडांना, स्नायूंना आणि आपल्या आतड्यांना मिळतं. त्यामुळे जरी कोणताही एखादा सूक्ष्म जंतू शरीरात असेल तर तो बाहेर पडण्यास निर्माण होते आणि हे तळलेले पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात, गरमी वाढवतात शरीरातली. त्यामुळं काय होतं, जी वात प्रकृतीची लोकं आहेत त्यांचा वात आणखीनच वाढतो. कारण या तत्वामध्ये सध्या वातावरणामध्ये वायू तत्व जास्त वाढतं. त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घेत तळणीचे पदार्थ जे आहेत ते शरीरात परंपरेनुसारच सर्वांकडे बघायला मिळतात. आषाढ महिन्यात सुवासिनींना घरी बोलवलं जातं, त्यांच्यासाठी जेवण बनवलं जातं. 7, 9, 11 अशा सवासनं जेवायला घातल्या जातात. आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण सवासनं जेवायला घालतो. देवीचे नैवेद्य बनवून मंदिरामध्ये जातात अनेक ठिकाणी. पण आता सध्या मंदिरामध्ये जाण्याची जशी सुविधा नाही पावसाळ्यांमुळे होत, तेवढी तयारी होत नाही. तर आपल्या घरात कुलदेवीला आपल्या देवघरातच हे ताट सजवून मग हा नैवेद्य आपल्या घरातील गृहिणीने, स्त्रीने खाल्ला तरी चालतो. प्रत्येक ठिकाणी नैवेद्याची ही पद्धत वेगवेगळी असते. अनेक ठिकाणी कुमारिकेला घरी बोलवलं जातं. 7 कुमारिका, 5, 9 अशा प्रकारे कुमारिकांना देखील बोलवलं जातं. त्याचबरोबर व्रत जे अनेक लोक व्रताचा संकल्प घेतात तर त्या व्रताची एक एक प्रत देखील दिली जाते. अशा प्रकारे तुम्ही जर अजून आखाड तळला नसेल तर जरूर तुम्ही करा आणि कुलदेवतेची ओटी भरायला विसरू नका. कुलदेवतेचा कुलाचार नक्की करा. या ओटीमध्ये आपल्याला साधा ब्लाऊज पीस, नारळ, हळकुंड, खोबरं, सुपारी या प्रकारचे जे 5 आपण ठेवतो त्या 5 वस्तू ठेवायच्या आहेत. दक्षिणा म्हणून आपल्याला 11 किंवा 21 रुपये ठेवायचे आहेत. आपल्या ऐपतीप्रमाणे आपण 500 किंवा 100 अशा दक्षिणा तिथं ठेवायच्या आहेत. देवीला आवडणाऱ्या साजशृंगाराच्या वस्तू, गजरा, नेल पॉलिश, टिकली
या प्रकारच्या वस्तू, मेहंदीचा कोण देखील त्या ओटीमध्ये ठेवाव्यात. आणखी जशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी साडी चोळी देखील कुलदेवीला मानपान करू शकता. त्याचबरोबर कुलदेवतेचा देखील मानपान करायचा आहे. त्यांच्यासाठी सफेद 1.25 मीटर वस्त्र किंवा पिवळं वस्त्र, टोपी, टॉवेल या सगळं खंडोबासाठी लागणारं भंडार खोबरं हे देखील तिथे त्या मानसन्मानामध्ये ठेवायचं आहे. आणि हे नंतर एखाद्या आपल्या घरगुती असणारे जे आपले स्वामी पुजारी येतात त्यांना देऊ शकता किंवा मग मंदिरामध्ये कोणत्याही स्वामी जे असतात त्यांना देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही हे कुलदेवी कुलाचार जरूर करायचे आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. साध्या सोप्या पद्धतीने कसं करू शकतो आपण आपल्या परंपरा कशा जपू शकतो आणि पारंपरिक पद्धत.